दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर येथे इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन काउन्सिल व राष्ट्रीय सेवा योजना एक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ऊर्जा संवर्धन दिन साजरा करण्यात आला. भारतात 14 डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धनाच्या महत्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. वाढत्या जागतिक लोकसंख्येसह ऊर्जा संसाधनांची गरज विस्तारत आहे. तथापि शाश्वत वाढीसाठी आपल्याला इंधनाचा वापर कमी करण्यासाठी आणि भविष्यासाठी बचत करण्यासाठी कमीत कमी ऊर्जा संसाधने वापरण्याचे मार्ग शोधण्याची आवश्यकता आहे. ऊर्जा संसाधनांचे जतन करण्यासाठी आणि त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी जागतिक ऊर्जा संवर्धन दिन दरवर्षी 14 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी जयश्री साठे, आदिश शेळके यांनी आपल्या मनोगतात ऊर्जा संसाधनांची बचत करण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देताना ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे असे भाष्य केले. यावर उपाययोजनांचेही निराकरण केले. प्रथम वर्ष बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून ऊर्जा बचतीचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.वाय. पाटील हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात ऊर्जा बचत सर्वत्र झाली पाहिजे, गरज नसताना विजेचा वापर करू नका, आपल्या छोट्या कृतीमुळे मोठी ऊर्जा बचत होऊ शकते, त्यामुळे काळजीपूर्वक विजेचा वापर करा, वीज बचतीसाठी लोकांना वीज बचत साक्षर करा असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. डॉक्टर एम एस कलशेट्टी, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक बाबूराव चांदकवठे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. इन्स्टिट्यूशन काउन्सिलचे समन्वयक डॉक्टर श्रीशैल घुरघुरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना सध्या भारतातील ऊर्जा निर्मितीमध्ये महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्याचा सर्वाधिक उत्पादन आणि वापराबद्दल माहिती दिली. ऊर्जेचे जतन करा, निसर्ग वाचवा असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. यावेळी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी अक्षता बनशंकरी हिने सूत्रसंचालन केले तर अमृता घाटोळे हिने आभार प्रदर्शन केले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.